आज आपण बनवणार आहोत बटर मशरूम मसाला। त्याच्यासाठी लागणारं साहित्य: तीन कांदे घेतलेत लांब लांब चिरून, 2 टोमॅटो घेतलेत तेही रफ चिरलेले आहेत, कोथिंबीर थोडीशी चिरून घेतली आहे, कांदा आता छान परतून घ्यायचा आहे। थोडंसं तेल टाकायचं म्हणजे पटकन कांदा परतून होतो। कांद्याला छान ब्राऊन कलर येत आहे। आता काढून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये। सेम तसंच टोमॅटोचे कापसुद्धा छान परतून घ्यायचेत, म्हणजे ग्रेव्हीला छान लाल कलर येतो। काजू थोडेसे परतून घेते, थिकनेस वाढतो ग्रेव्हीचा छान काजूमुळे। खडा मसाला परतून घेते वाटण्यासाठी: तमालपत्र, काळी मिरी, लवंगा, छान परतून झाला आहे। मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊत। हे सगळं वाटण आता थोडंसं पाणी टाकून छान फाईन पेस्ट करून घ्यायची मिक्सरमध्ये। छान फाईन पेस्ट झालेली आहे। मशरूम छान धुवून घ्यावे लागतात। गव्हाचं पीठ लावून ठेवलं होतं मशरूमला, जेणेकरून स्वच्छ होतात मशरूम पटकन। 2 पाण्याने स्वच्छ धुतलेत मशरूम। मी एका मशरूमचे 4 काप करते। थोडेसे तेलावरती मशरूम परतून घ्यायचे, थोडेसे परतून घ्यायचे, वेगळी टेस्ट येते त्याची। परतल्यामुळं काढून घेऊत आता परतलेले मशरूम। फोडणीची तयारी करूत आता। फोडणीसाठी 2 चमचे तेल घेतलेलं आहे। तेल गरम झालं की थोडीशी मोहरी, थोडीशी जिरे, हिंग पावडर टाकून घ्यायची। आपण बनवलेलं वाटण होतं ते टाकून घ्यायचे। छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे। कढईने तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं हे वाटण। थोडीशी हळद टाकली आहे, तेल सुटत आहे आता। आले लसूण पेस्ट टाकते। कांदा लसूण मसाला, धने जिरे पावडर, मशरूम टाकलेत आता। मशरूम टाकून चांगलं हलवून घ्यायचं आता त्याच्यामध्ये। आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे थिकनेससाठी गरम पाणी टाकायचं। थोडंसं मीठ टाकलं, चवीनुसार मीठ। कसुरी मेथी थोडीशी हातावरती रफ अशी करून टाकायची, वास खूप छान येतो, सुगंध खूप छान येतो ग्रेव्हीचा। फ्रेश क्रीम टाकते आता ग्रेव्हीमध्ये। झाली तयार। सेम हॉटेलसारखी होती, खूप टेस्टी लागते। सर्विंग करण्यासाठी बाउलमध्ये काढून घेत मशरूम मसाला, वरतून कोथिंबीर थोडीशी टाकून छान मस्त सर्व करायची। तयार आहे खाण्यासाठी मशरूम मसाला।